तिसरं षटक सुद्धा हाताळण्याकरिता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येतो मात्र सौरभ पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आहे सौरभचा. यावेळेस गणेशनी भिरकावून दिल्या गेलाय ज्या क्षेत्रामध्ये नाहीये क्षेत्ररक्षक अशा क्षेत्रामधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे फाईन लेग रिजन मधून सीमा रेषा पार चौकार 4. सध्या तरी कन्वर्ट होत असताना धावसंख्या 20-20. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल यावेळेस सभेमध्ये चेंडू फटका फसण्याची शक्यता नाहीये तर सौरभ भगतच्या विपक्षात ठोकलाय. इथे मात्र गणेश षटकार. सिंगल मिळतीये. सिंगल धावसंख्या 31-31. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुमित पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस गणेशच्या बॅट मधून पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय. धावसंख्या 46 अंकावर. गोलंदाज तयार. ओहो हो यावेळेला पहा गणेशनी जी मैफिल सजवली होती त्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू आल्यानंतर ट्रॅव्हल केला गेलाय. षटकार. षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या 52 या अंकावर. पुढचाही बॉल घेऊन चाललाय आणि हाही चेंडू सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 2 सिक्सर. थँक्यू. आणि इथे मात्र लगातार 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 58-58 आणि वैयक्तिक 40 या धावसंख्येवर खेळ करत असताना आता मात्र गणेश मोर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. चला लास्ट टू गो. अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला लास्ट टू गो. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या